फक्त रिक्षाचे भाडे मागितले म्हणून एका माथेफिरू प्रवाशाने चक्क रिक्षा चालकाच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केलाय. पुण्यातील हडपसर भागात ही खळबळजनक घटना घडली. ईश्वर बरोडा पवार हे 37 वर्षांचे रिक्षा चालक वैदुवाडी चौकातून प्रवासी घेऊन हडपसरकडे निघाले होते. रात्री 8च्या सुमारास गाडीतळ परिसरातील अग्रवाल पान शॉप जवळ एक प्रवासी खाली उतरला. रिक्षा चालक पवार यांनी जेव्हा त्याच्याकडे भाडं मागितलं तेव्हा त्याने कसले भाडे म्हणत वाद घालायला सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की त्या प्रवाशाने रस्त्याकडेला पडलेला मोठा दगड उचलून थेट रिक्षा चालका पवार यांच्या डोक्यात मारला. या जीवघेण्या हल्ल्यात रिक्षा चालक गंभीर जखमी झाले, पण सुदैवाने तिथे उपस्थित असलेले त्यांचे मित्र लक्ष्मण शिंदे यांनी तातडीने धाव घेतली. त्यांनी आरोपीला पळून जाऊन न देता पकडले आणि थेट हडपसर पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी जखमी रिक्षा चालकाला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भागवत गुंडप्पा वाले असं आरोपी प्रवाशाचं नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिवसेंदिवस प्रवाशांची वाढती गुंडगिरी आणि रिक्षा चालकांवरील हल्ले यामुळे आता रिक्षा चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलिसांचे रवींद्र मुंडे करीत आहेत.